एक कन्या तिच्या शेतामध्ये शेणाच्या गौऱ्या बनवत होती आणि सोबत तोंडात तीळ चगत होती. तेवढ्यात तिथून राजाचा लाडावलेला तरुण मुलगा जात होता. शेणाच्या गौऱ्या बनवणाऱ्या त्या तरुण सुंदर मुलीवर त्याची नजर पडताच त्या राजाच्या मुलाला वाटले की आपण तिची थोडी गंमत करूया. हा विचार मनात ठेवून तो घोड्यावर बसून तिच्या जवळ गेला आणि त्या सुंदर मुलीला म्हणाला, तीळ थापणी गोबर चाबणी या गावचं नाव काय आहे? म्हणजे तीळ बनवणारी आणि शेण खाणारी मुली या गावाचं नाव काय आहे? ती मुलगी खूप चालाक होती. तिने राजकुमाराला त्याच प्रकारे उत्तर दिले, सैल चढिया घोडा फर्क कवडिया तो गाव को नाम ए तेली. म्हणजे राजकुमारावर बसलेल्या घोड्या या गावाचे नाव आहे तेली. त्या मुलीच्या हुशारीला आणि तिच्या प्रत्युत्तराला ऐकून राजकुमाराचे शरीर क्रोधाने पेटून उठले. तो राजाचा मुलगा होता आणि ती एका सामान्य जमीनदाराची मुलगी होती. क्रोधाने लालबुंद होऊन राजकुमार तिला म्हणाला, ए उद्धट मुली, राजपुत्राचा अपमान करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी तुझी अशी अवस्था करेन की तू आयुष्यात कधीच विसरणार नाही. तेव्हा तुला समजेल की तू कोणाचा अपमान केला आहेस. मी तुझ्याशी लग्न करेन आणि 4थ्या फेरीनंतर तुला सोडून देईन. मग तुला कोणी विवाहितही म्हणू शकणार नाही किंवा अविवाहित देखील म्हणणार नाही. असे म्हणून राजकुमार तेथून निघू लागला. पण आता ती मुलगी त्याला असं कसं जाऊ देईल? ती म्हणाली, थांब राजाच्या गर्विष्ठ मुला, आता तू माझंही ऐक. तू खूप राजकुमार म्हणून फिरत असतो ना. जर मी तुझ्याच मुलाकडून तुझा चेहरा काळा करून आणि तुला 7 लाथा मारून तुझा गर्वधोळीस मिळाला नाही तर मी सुद्धा खरी जाटपुत्री नाही. जाटणीचे शब्द ऐकून राजपुत्र काही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला. राजवाड्यात परतल्यावर त्याने खाणेपिणे सोडून उपाशी राहणे सुरू केलं. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या वागण्यातील अचानक बदलामुळे राजा आणि राणी खूप चिंतित पडले. राजकुमाराने अचानक खाणेपिणे का बंद केले हे त्यांना समजत नव्हते. जेव्हा जेव्हा ते त्याला स्पष्टीकरण विचारत तो नेहमी विषय टाळत असे. एक दिवस राजा यावर विचार करत बसला होता तेव्हा राणी आली आणि त्याला म्हणाली, महाराज, तो नवीन मुलगा आहे, नुकताच किशोरवयात पदार्पण करत आहे. कोणास ठाऊक कदाचित असं काहीतरी घडलं असेल जे त्याला त्याच्या आईवडिलांना सांगायचं नसेल. मग महाराज म्हणाले, मग आता आपण काय करायचं? राणी म्हणाली, महाराज, कृपया तुम्ही त्याच्या जिवलग मित्राला बोलवा आणि त्याला राजकुमाराकडे पाठवा. तो त्याला नक्कीच आपल्या मनातील गोष्ट सांगेल. राजाला राणीचा सल्ला योग्य वाटला. दुसऱ्या दिवशी जसं राणीने सांगितले होते राजाने तेच केले. राजकुमारच्या मित्राला बोलावून त्याला आपल्या मुलाच्या प्रकृतीबद्दल माहिती देऊन त्याच्या मुलाकडे पाठवले. जेव्हा राजकुमाराचा जवळचा मित्र त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याच्या अस्वस्थतेचे कारण विचारले तेव्हा अत्यंत व्यथित झाल्या राजकुमाराने सर्व हकीकत सांगितली. राजकुमाराने त्या जाट मुलीसोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या जवळच्या मित्राला सांगितला आणि पुढे म्हणाला की मी तिला आव्हान तर दिले की मी तिच्याशी लग्न करून तिला 4थ्या फेरीनंतरच सोडून देईल, पण माझे हे आव्हान पूर्ण कसे होणार? आपल्या राजकुमार मित्राचे शब्द ऐकून त्याचा जवळचा मित्र हसू लागतो आणि म्हणतो की, अरे मित्रा, एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तू अन्नत्याग करून उपाशी राहत आहेस. मी आताच तुझे वडील म्हणजे महाराजांशी बोलतो. तेव्हा कुंवर थोडासा काळजीत पडून म्हणाला, पण माझ्या या दुष्ट कृत्यात माझे वडील का बरं भाग घेतील? राजकुमाराचा जिवलग मित्र म्हणाला, त्या सगळ्यांची तू काळजी करू नकोस मित्रा. असं म्हणून तो राजाकडे गेला आणि राजकुमारासोबत घडलेली अर्धवट घटना त्यांना सांगून म्हणाला, महाराज, तुमच्या मुलाचं राज्यातील एका जाट जमीनदाराच्या मुलीवर प्रेम जडलं आहे. तो त्या मुलीच्या प्रेमात पडला आहे आणि तिच्यामुळे तो असे वागत आहे. आपल्या मुलाच्या मित्राचे शब्द ऐकून राजा म्हणाला, बस एवढंच कारण आहे का? मी आताच राजकुमारचा प्रस्ताव त्या जमीनदाराच्या घरी पाठवतो. अशा प्रकारे राजकुमाराचा जिवलग मित्र त्याच्या वडिलांना अर्धसत्य सांगून पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या एका पुजाऱ्यामार्फत आपल्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव त्या जाटणीकडे पाठवतो. आदेशानुसार तो पुजारी राजाच्या मुलाचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन ताबडतोब त्या जाटणीच्या घरी पोहोचतो. आपल्या मुलीसाठी राजाच्या मुलाचा प्रस्ताव आला आहे हे पाहून तो जाट जमीनदार थक्क होतो, कारण तो राजाचा मुलगा होता आणि हा तर केवळ एक सामान्य जमीनदार होता. तो विचारात पडतो. त्याचे मन या प्रस्तावाच्या बाजूने नव्हते, पण तो राजाच्या इच्छेविरुद्ध कसा जाऊ शकत होता? अखेरीस तो लग्नाला संमती देतो. तेव्हा त्या जाट मुलीला हे कळते. तेव्हा ती आपल्या वडिलांना काही न बोलता मनातून सतर्क होते. तिला माहीत होते की राजाचा मुलगा काहीतरी कारस्थान करत आहे. ठरलेल्या दिवशी राजकुमार वरात घेऊन जाटांच्या घरी आला. पुरोहिताने मंत्रोच्चार करत मुलीला बोलवले आणि सर्व विधींसह त्यांच्या विवाह सोहळ्याला सुरुवात केली. प्रथेप्रमाणे दोघांनी एकमेकांना वचने दिली. 3 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत राजकुमार शांत राहिला, पण 4थी फेरी सुरू होताच तो थपकन कोसळला. योजनेची पूर्ण कल्पना असलेल्या त्याच्या मित्राने लगेचच आरडाओरडा केला. त्याने राजकुमाराला उचलले आणि सांगितले की राजकुमाराला अपस्माराचा झटका आला आहे आणि तो बरा झाल्यावर त्याला परत घेऊन येईल. असे म्हणून त्याने राजकुमाराला पालखीत बसवून ठेवले आणि फेरी चालू असतानाच मधून घेऊन गेले. दरम्यान जटणी आधीच सावध झाली होती. तिला राजकुमाराच्या योजनेची आधीच जाणीव झाली होती. 4थ्या फेरीत जेव्हा राजकुमार पडल्याचे नाटक करून गोंधळ घालत होता तेव्हा तिने राजकुमाराच्या कमरेचा खंजीर काढून घेतला होता. तो निघून गेल्यावर जाटच्या मुलीने राजकुमाराच्या खंजीराने उरलेल्या फेऱ्या पूर्ण केल्या. अशा प्रकारे विवाह संपन्न झाला. आता सूड घेण्याची तिची पाळी होती. त्याने त्या जाट मुलीची फसवणूक केली होती आणि लग्नाच्या मध्येतच तिला सोडून तो राजवाड्यात परत आला होता. काळ लोटला, पण राजकुमार आता तिला आणायला कसा जाईल बरं? त्याला तर फक्त त्याचे वचन पूर्ण करायचे होते आणि इकडे जाट जमीनदारामध्ये एवढी कुठे हिंमत होती की आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल राजाला जाब विचारायची.
जाटाची मुलगी अधिक चिंताग्रस्त होऊ लागली. तिच्या अंतर्मनात ती दुःखाने व्याकुळ झाली होती. राजाचा मुलगा आपले वचन पूर्ण करण्यासाठी तिला लग्नाच्या मध्यातच सोडून गेला होता आणि त्याचे वचन पूर्ण केले होते. पण जाटणी हा विचार करून चिंतेत पडली होती की ती आपले वचन कसे पूर्ण करणार. अखेरीस त्या जाटणीने एक योजना आखली. आपली योजना पार पाडण्यासाठी ती तिच्या वडिलांकडे जाती आणि त्यांना म्हणते की बाबा, गेल्या काही दिवसांपासून मला थोडी अस्वस्थता जाणवत आहे. तुमची परवानगी असेल तर शांती मिळवण्यासाठी मला तीर्थयात्रेला जायचे आहे. त्या जाट वडिलांनाही ते योग्य वाटले, कारण तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने त्यांच्या मुलीसोबत जे काही घडले आहे त्यातून तिला बाहेर पडण्यात मदत होईल. ती तिच्यावर ओढवलेले संकट विसरून जाईल. त्याने आनंदाने आपल्या मुलीला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दिली आणि ती निघताना तिच्या प्रवासाच्या खर्चासाठी तिला मोठी रक्कम दिली. जाटाची मुलगी तीर्थयात्रेसाठी घर सोडते, पण तिला कुठे तीर्थयात्रेला जायची होती? तिला तर राजाच्या मुलाशी बदला घ्यायचा होता. अखेरीस तिच्या योजनेनुसार ती त्या शहरात स्थायिक झाली. जिथला राजा त्या राजकुमाराचा वडील होता. तिच्या वडिलांनी दिलेल्या पैशाने त्या चटणीने शहरात एक चांगले घर घेतले आणि तिचे रूप बदलून गुंजरीचे सोंग घेऊन राजाच्या शहरात राहण्यास सुरुवात केली. तिने काही उत्तम प्रतीच्या गायीही पिळवल्या. तिच्या योजनेनुसार ती आपल्या गायींना हिरवा चारा आणि भरपूर सुकामेवा खाऊ घालत असे. त्यांना सुकामेवा खाऊ घातल्याने गायींच्या दुधाचे उत्पादन वाढले. परिस्थिती सुधारत राहिली. गुजरीचा वेश धारण केलेल्या जटणीने आपल्या गायीच्या शुद्ध दुधापासून दही बनवायला सुरुवात केली. संध्याकाळी ती चांगला पोशाख घालून आपले दही विकायला शहराच्या चौकात जायची. तिच्याकडून दही विकत घ्यायला येणारा कोणीही अत्यंत आनंदित व्हायचा आणि जेव्हा तिला कोणी दहीची किंमत विचारायची तेव्हा ती त्याची किंमत 100 रुपये सांगत असे. त्या काळी 100 रुपये म्हणजे जास्त असायची. एके दिवशी जेव्हा राजकुमाराचा मित्र चौकातून जात होता, त्याने देखील त्या गुजरी बनलेल्या चटणीला दहीची किंमत विचारली. तिने त्यालाही 100 रुपये असा भाव सांगितला. तिने 100 रुपये भाव सांगताच तो विचार करू लागला की हे नक्कीच कोणत्या तरी खास प्रकारचं दही असणार, म्हणून त्याची किंमत इतकी जास्त आहे. त्याने तिच्याकडून दही विकत घेतली आणि ते राजकुमाराला देण्यासाठी राजवाड्यात गेला. जेव्हा राजकुमाराने दहीची चव घेतली तेव्हा त्याला उत्साहाची एक लहर जाणवली, कारण तो राजकुमार असूनही त्याने इतके स्वादिष्ट दही कधीच चाखले नव्हते. दह्याच्या चवीने तो भारावून जाऊन त्याने आपल्या मित्राला त्याच्या विलक्षण स्वादिष्ट चवीचे रहस्य विचारले. त्याच्या मित्राने त्याला संपूर्ण कहाणी सांगितली. मग राजकुमार त्या स्वादिष्ट चवीच्या दह्याबद्दल विचार करू लागला. तो विचार करू लागला की जिच्या हातची दही एवढी स्वादिष्ट आहे तर ती किती सुंदर असेल. असा विचार करून त्याने दुसऱ्या दिवशी स्वतः गुजरीला भेटायला जायचे ठरवले. गुजरी नेहमीप्रमाणे शहराच्या चौकात उभी राहून आपले दही विकत होती. त्याचवेळी राजकुमार तिच्या जवळ जातो आणि तिच्याकडे दही मागतो. त्याच्या थोडेही लक्षात येत नाही की ही गुजरी दुसरी तिसरी कोणी नसून लग्नाच्या मध्यातच सोडून दिलेली तिची जाट स्त्री आहे. राजाचा मुलगा गुजरीच्या सौंदर्यावर मोहित होतो. त्या जाटणीने अगदी सुरुवातीपासूनच राजाच्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवण्याची योजना आखली होती. राजकुमार दही विकत घेण्याच्या बहाण्याने रोज गुजरीच्या घरी येऊ लागला. एके दिवशी गुजरीने त्याला आपल्या तंबूत बोलावले. दोघांचे प्रेम फुलू लागले आणि एकांतात बनलेल्या गुजरीच्या तंबूत भेटू लागले. अशा प्रकारे ती गुजरी किंवा जटणी गर्भवती होते. पुढच्या वेळी जेव्हा राजकुमार तिला भेटायला येतो तेव्हा ती आता मला घरी जायचं आहे असं म्हणत घरी जाण्याची परवानगी मागते. मी इथे येऊन बराच काळ लोटला आहे. माझ्या घरच्यांना माझी काळजी वाटत असेल. राजकुमार गुजरीला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती नकार देते. अखेरीस गुजरी त्याला आश्वासन देते की ती लवकरच पुन्हा भेटेल. तिचे म्हणणे मान्य करून राजकुमार प्रतीक म्हणून आपली अंगठी काढून तिला देतो आणि म्हणतो, पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही आमच्या राज्यात येसाल तेव्हा तुम्हाला बाहेर थांबण्याची गरज नाही. ही अंगठी आमच्या रक्षकांना दाखवा आणि थेट राजवाड्यात या. अंगठी घेऊन जटणी आपल्या वडिलांकडे गावी परत आली. ठरलेल्या वेळी जटणीने एक निरोगी आणि हुशार मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तिने आपली संपूर्ण योजना वडिलांना सांगितली. काळ पुढे सरकतो. काही वर्ष लोटतात. जटणीने आपल्या मुलाच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले, ज्यामुळे त्याची वाढ त्याच्या दिवसाच्या दुप्पट वेगाने झाली. जटणीला जन्मलेला तो हुशार मुलगा त्याच्या वयाच्या इतर कोणत्याही मुलापेक्षा अधिक बुद्धिमान आणि बलवान होता. तो त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांना मारहाण करायचा. असेच एके दिवशी खेळताना त्याने एका ब्राह्मण मुलाला घोडा बनवले आणि तो स्वतः त्यावर बसला. त्या जाट स्त्रीच्या मुलाने घोडा बनलेल्या त्या मुलावर खूप मारले. जेव्हा तो ब्राह्मण मुलगा रडत आणि ओरडत घरी परत येतो आणि आपल्या आईला सगळी हकीकत सांगतो तेव्हा आई त्याची प्रचंड संतापते. संतापून ती त्या जाटबाईच्या घरी जाते आणि तिच्यावर ओरडते, कसली जाटबाई आहे, कोण जाणे कोणाचा मुलगा आहे. गावातल्या सगळ्या मुलांच्या डोळ्यातील काटा बनला आहे. मनात येईल त्याला मारत असतो. माहीत नाही हे कोणाचं पाप आहे. ती संतप्त ब्राह्मण स्त्री जटणीला बोलत असताना जटणीचा मुलगा ते ऐकतो. त्या ब्राह्मण स्त्रीचे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटते. रागाने त्याचे संपूर्ण शरीर जळत होते. ती ब्राह्मण स्त्री निघून गेल्यावर तो क्रोधाने लालबुंद होऊन आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई, एक तर तू मला माझ्या वडिलांचे नाव सांग, नाही तर मी तुलाच ठार मारेन. मी हे विसरून जाईल की तू माझी आई आहेस. आपल्या मुलाच्या तोंडून हे ऐकून तिच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. मग ती म्हणते, बाळा, मी तुला तुझ्या वडिलांचे नाव नक्की सांगेन, पण माझी एक अट आहे. तू तुझ्या वडिलांचा चेहरा काळा करशील आणि त्यांना 7 लाथा मारशील. आईचं बोलणं ऐकून मुलगा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय, पण असं काही?
तेव्हा जटणीने आपल्या मुलाला सांगितले की त्याच्या गर्विष्ठ राजकुमार वडिलांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी तिला कसे फसवले आणि लग्नाच्या मध्यातच तिला कसा का त्याग केला आणि नंतर ती तिच्या वडिलांचा अहंकार मोडण्यासाठी गुजरी स्त्रीचा वेश धारण करून त्यांना पुन्हा कशी भेटली. तिच्या आईची संपूर्ण कहाणी ऐकून तो मुलगा थक्क झाला. आई, मला माफ करा. त्या ब्राह्मणबाईचं ऐकून माझा गैरसमज झाला आणि मी तुला चुकीचं समजलो. मी तुला वचन देतो की मी तुमचे शब्द खाली जाऊ देणार नाही. मी माझ्या गर्विष्ठ बापाचा चेहरा काळाकुट्ट करीन आणि त्याला 7 नव्हे तर 14 चपलाने फटके देईन. 7 तुझ्या नावाने आणि 7 माझ्या नावाने. आपल्या आईला हे वचन देऊन जटणीचा मुलगा आपल्या बापाच्या गावाकडे निघाला. इकडे वडिलांच्या मृत्यूनंतर राजकुमाराने राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. आता तो राजकुमार राहिला नव्हता तर संपूर्ण राज्याचा राजा बनला होता. जेव्हा जटणीचा मुलगा वडिलांच्या शिवारात पोहोचला तेव्हा त्याला कळले की त्याचे वडील आता तेथील राजे झाले आहेत. मुलाने ठरले की त्याचे वडील राजा असले तर ते आपले वचन पूर्ण करेल आणि त्यांना धडा शिकवेन. शहर पूर्णपणे फिरून झाल्यावर जटणीचा मुलगा एका वृद्ध माळेच्या घरी राहतो. माळ्याने सुरुवातीला त्याला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्या मुलाने त्याला एका सोन्याचे नाणे दिले तेव्हा त्याने आनंदाने त्याचे स्वागत केले. त्या रात्री जटणीच्या मुलाने शहरभर पोस्टर लावले ज्यावर लिहिले होते, 1.5 शहाण्या शहरात आता 2.5 शहाणा आला आहे. लबाडानो, लुटणार नाही का? गोष्ट मध्येच थांबवून मी जटणीच्या मुलाच्या चेहऱ्याचा अर्थ समजावून सांगते. खरं तर पूर्वी 1.5 शहाणा हा शब्द हुशार लोकांसाठी वापरला जात असे व 2.5 शहाणा हा शब्द हुशारापेक्षा हुशार व्यक्तीसाठी वापरला जात असे. आता जटणीच्या मुलाने उघडपणे संपूर्ण गावाला आव्हान दिले होते की या गावातील सर्व लोक मिळून फक्त 1.5 हुशार आहेत आणि आता 2.5 हुशार म्हणजेच मी त्यांच्यात आलो आहे. आता त्याला कोणीही फसवू शकत नाही, कारण जो स्वतः फसवतो त्याला कोणीही फसवू शकत नाही. जेव्हा हे उघड आव्हान राजाच्या कानावर गेले तेव्हा त्याच्या आत्मसन्मानाला खूप धक्का बसला. संतप्त झालेल्या राजाने जाहीर केले की जो कोणी 2.5 शहाण्या मुलाला पकडेल त्याला तो बक्षीस देईल. राजाची घोषणा जेव्हा शहरात पसरली तेव्हा मीना जातीच्या लोकांनी 2.5 शहाण्या मुलाला पकडण्याचे काम हाती घेतले. प्राचीन काळी मीना जमात एक शूर आणि योद्धा जमात मानली जात असे. मीना राजासमोर हजर झाले आणि त्यांनी आत्मविश्वासाने घोषित केले, महाराज, आम्ही त्या दृष्ट 2.5 शहाण्याला पकडू. राजाने आनंदाने त्यांचे स्वागत केले. दरम्यान तो 2.5 शहाणा म्हणजेच जटणीचा मुलगा त्या म्हाताऱ्या माळींना विचारतो की आज या शहरात हा कसला गोंधळ चालू आहे. तेव्हा म्हातारी माळीने उत्तर देते की बाळा, मी तुला काय सांगू, गावात एक 2.5 शहाणा आला आहे ज्याला पकडण्याची जबाबदारी आज मीना समाजाने घेतली आहे. म्हाताऱ्या माळींचं बोलणं ऐकून तो हुशार जटणीचा मुलगा हसून म्हणाला. म्हातारा म्हणाला, अरे ते तर असं आहे. रात्र होताच मीना लोक सावधगिरीने शहरात निघतात. दुसरीकडे हुशार मुलगा एका ज्योतिषाचे वेश धारण करून मीनांच्या घरी जातो. त्यांच्या स्त्रियांना एका जागी गोळा करतो आणि त्यांना म्हणतो, आज रात्री फक्त अंतर्वस्त्र घालून आणि टक्कल असलेले दरोडेखोर तुमच्या घरी येतील, म्हणून विटा आणि दगड गोळा करून तयार राहा. जेव्हा ते घराचे मालक असल्याचा दावा करून आत घुसण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांच्यावर विटा आणि दगडांचा मारा करा. अशा प्रकारे तो ज्योतिषी मीना समाजाच्या स्त्रियांना भुरळ घालून निघून जातो. मग तो न्हाव्याचे सोंग घेऊन एका तलावाच्या काठावर जाऊन बसतो. फिरत फिरत जेव्हा मीना समाजाचे लोक तलावाच्या काठावर येतात आणि त्याला तिथे बसलेले पाहून ते त्याला विचारतात की तू कोण आहेस आणि यावेळी इथे काय करत आहेस. तेव्हा न्हावेच्या रूपात बसलेला तो 2.5 शहाणा म्हणतो, आज रात्री माझ्याकडे दाढी कापायला तो शहाणा व्यक्ती येणार आहे, म्हणून मी त्याची वाट पाहत आहे. न्हावेचे शब्द ऐकून मीना समाजाच्या लोकांचे डोळे चमकले आणि ते त्या न्हाव्याला म्हणाले, आम्ही सुद्धा इथेच लपून त्याची वाट पाहू. तेव्हा न्हावी म्हणाला, नाही नाही, तो तुम्हाला ओळखेल. मी असं करतो, मी तुम्हा सर्वांचे केस कापून तुमचा टक्कल करतो. मग तुम्ही सर्वजण तलावात उतरा आणि फक्त तुमची डोकी बाहेर ठेवा. तुम्ही टक्कल असल्यामुळे तो 2.5 ठग तुम्हाला पाहू शकणार नाही आणि तो आल्याबरोबर त्याला ताबडतोब पकडा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्या 2.5 ठग्याला पकडून राजाकडून बक्षीस घ्याल तेव्हा मला मात्र विसरू नका. अशा प्रकारे त्या न्हाव्याने मीना समाजाच्या लोकांनाही फसवले आणि ते लोकही त्याच्या सांगण्याप्रमाणे आनंदाने ते करतात जे तो बोलेल. जेव्हा ते टक्कल करून पाण्यात जातात तेव्हा तो ठग त्यांचे कपडे घेऊन निघून जातो. जेव्हा त्या ठगाची वाट पाहत त्या लोकांना तलावात बसून अर्धी रात्र गेली तेव्हा त्या लोकांना शहाणपण सुचले आणि त्यांच्या लक्षात आले की कदाचित त्या बदमाश ठगानेच त्या सर्वांना फसवले आहे. जड अंतकरणाने ते तलावातून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की त्यांचे कपडेही गायब होते. मग ना इलाजाने ते बिचारे अंतर्वस्त्रावरच घराकडे निघाले. घरी पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या स्त्रिया घरी विटा आणि दगडी घेऊन आधीच तयार बसले होते. ते आत येताच त्यांनी त्यांच्या नवऱ्यांचे त्या दगड विटाने चांगलेच स्वागत केले. ते लोक ओरडून सांगत होते की ते त्यांचे पती आहेत, पण ते क्षणभरी त्या थांबल्या नाहीत. जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना ओळखले आणि त्यांना घरात घेतले. जेव्हा राजाला ही संपूर्ण घटना कळली तेव्हा त्याला किळस आली. त्याने विचार केला की हा तो ठग नक्कीच खूप हुशार आहे. त्याने त्यांनाच धूळ चारली ज्यांनी त्याला पकडायचा विडा उचलला होता. या बदमाशाने त्यांनाच हरवले ज्यांनी त्याला पकडण्याची हिंमत केली होती. त्या 2.5 शहाण्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेने थक्क झालेला राजा आता त्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करतो. दुप्पट बक्षिसा शोधात शहराचा पोलीस प्रमुख राजासमोर हजर होतो आणि म्हणतो, महाराज, मलाही एक संधी द्या. मी त्या हरामीला ठगाला तुमच्या पायीशी आणून ठेवीन. त्याचे ऐकून राजेने त्या पोलीस अधिकाऱ्यालाही शुभेच्छा दिल्या. इकडे बोलता बोलता जटणीच्या मुलाला त्या म्हाताऱ्या मायाकडून पुन्हा कळते की आज एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला म्हणजे ठगाला पकडण्याचा विडा उचलला आहे.
दरम्यान संध्याकाळ जवळ येत असताना तो पोलीस निरीक्षक राऊंडसाठी बाहेर पडतो आणि इकडे त्या जाट स्त्रीचा मुलगा एका म्हातारीचा वेश धारण करून शहराच्या चौकात बसतो आणि धान्य दळू लागतो. पोलीस निरीक्षक जवळून जात असताना तो तिला म्हणतो, ए म्हातारी, तू यावेळी इथे काय करत आहेस? तो झाटणीचा मुलगा जो म्हातारीचे वेश धारण करून बसला होता त्याने म्हातारीप्रमाणेच उत्तर दिले. तो म्हणाला, साहेब, मी तुम्हाला काय सांगू, तो ठग आला होता आणि त्याने त्याच्या घोड्यासाठी माझ्याकडे डाळ डाळायचे काम सोडून गेला आहे. मी त्याच कामात व्यस्त आहे. तो लवकरच परत येईल. त्या वृद्ध म्हातारीचे शब्द ऐकून शहराचा पोलीस प्रमुख खूप आनंदित झाला. तो म्हणाला, म्हातारे, कृपया तू इथून बाजूला हो आणि तुमचे हे कपडे मला दे. अशा प्रकारे शहराच्या पोलीस प्रमुखाने त्या वृद्ध स्त्रीचे कपडे घातले आणि तो शहराच्या चौकात डाळ दळू लागला. इकडे म्हातारीचे सोंग घेतले तो ठग त्या पोलीस अधिकाऱ्याचे कपडे घेऊन पसार होतो आणि तो पोलीस अधिकारी रात्रभर शहराच्या चौकात बसून धान्य दळत बसतो. दिवस उजळू लागताच येणारे जाणारे लोक त्या पोलीस अधिकाऱ्याकडे पाहून हसू लागतात. हा विचार करून की आज या पोलीस अधिकाऱ्याला काय झाले की तो या चौकात असले कपडे घालून डाळ दळत बसला आहे. लोक त्याच्यावर हसत आहेत हे पाहून पोलीस अधिकाऱ्याने ते सामान लगेच फेकून दिले आणि आपले डोके धरून बसला. तो नराधम ठग म्हातारीचा वेश घेऊन माझ्यासोबतही डाव खेळून गेला. जेव्हा राजाला ही संपूर्ण घटना कळली तेव्हा तो संतापाने दात ओठ खात बसला. जटणीचा मुलगा राजाच्या डोळ्यात खुपत होता. जेव्हा मीना समाजाच्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याने त्याचा टक्कल करून त्यांच्याच बायकाकडून त्यांना विटा दगडाने ठोकून काढले. जेव्हा गावाच्या पोलीस प्रमुखांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला चौकाच्या मध्यभागी बसून धान्य दळायला लावून धडा शिकवला, ज्यामुळे तो लोकांना चेष्टेचा विषय बनला. नंतर त्या ठगाची भीती शहरभर इतकी पसरली होती की त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला कोणीही तयार नव्हते. लोकांना हे कळून चुकले होते की जर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतः अडचणीत येतील. राजाला सुद्धा त्याच्यामुळे अत्यंत त्रास झाला होता. अखेरीस राजाने जाहीर केले की जो कोणी त्याला पकडेल त्याला तो आपले अर्धे राज्य देईल. आपल्या अर्ध्या राज्याच्या लोभाने एक निर्भय पोलीस अधिकारी पुढे आला. मोठ्या आत्मविश्वासाने त्याने राजाला सांगितले, महाराज, तो अडीच शहाणा आता लवकरच पकडला जाईल, कारण आतापर्यंत त्याचा माझ्याशी सामना झाला नव्हता. उद्या सकाळपर्यंत तो तुमच्या पायात पडलेला असेल. जडंत करणाने राजाने अधिकाऱ्याला या कामासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान जटणीच्या त्या अडीच शहाण्या मुलाने त्या म्हाताऱ्या माळ्यासमोर पुन्हा तोच विषय काढला. काय म्हातारे, यावेळी त्या बदमाशीला पकडायची जबाबदारी कोणी घेतली आहे? मग तो म्हातारा माळी दबक्या आवाजात म्हणतो, बाळा, यावेळी त्या धाडशी पोलीस अधिकाऱ्यांनी त्या बदमाशीला पकडायचं ठरवलं आहे. काय म्हातारे, या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत? म्हातारे म्हणाले, फक्त 3च माणसं आहेत. स्वतः अधिकारी, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी, जिचं लग्न होऊन 12 वर्ष झाले आहेत, पण तिचा नवरा तिला न्यायला कधीच परत आला नाही. ते खूप दुर्दैवी आहेत. त्या जाट स्त्रीच्या मुलाने त्याचे बोलणे ऐकल्यावर त्या अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी एक योजना आखतो. तो गुपचूप ज्योतिषाची सोंग घेतो आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घराभोवती धिरड्या घालू लागतो आणि मोठ्याने बोलू लागतो की ज्योतिष आला आहे, कोणाला आपले नशीब पाहायचं आहे का? कोणाचा हरवलेला प्रिय व्यक्ती कधी परत येईल का किंवा नाही ते जाणून घ्या. ज्योतिषाला सगळं माहीत आहे असे बोलत तो फक्त त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरासमोर फिरत राहतो. त्याचा आवाज ऐकून तो पोलीस अधिकारी बाहेर येतो आणि त्या ज्योतिषाला आवाज देऊन त्याला घरात बोलावून घेतो आणि त्याच्यासमोर त्याचे दुःख रडून व्यक्त करतो. तो म्हणतो, ज्योतिषी, माझ्या मुलीच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत, पण माझं जावई तिला परत घेऊन जायला परत आलाच नाही. पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून तो जाटणीचा मुलगा म्हणतो, तुमचं भविष्य तर काहीतरी वेगळंच सांगत आहे, म्हणजे लवकरच तुमचे नशीब बदलणार आहे. ज्योतिषीचे बोलणे ऐकून पोलीस अधिकारी आनंदी झाला आणि आश्चर्यचकित होऊन त्याला विचारतो, कसे काय ज्योतिषी, कृपया थोडे अधिक स्पष्टपणे सांगा. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, तुमचा जावई एक खूप श्रीमंत व्यावसायिक झाला आहे आणि तुमच्या नशिबानुसार तो आज रात्री तुमच्या घरी येणार आहे, त्यामुळे तुम्ही आज सावध राहा. पोलीस अधिकारी खूप खुश झाला. त्याने ज्योतिषीला एक भरघोस भेटवस्तू देऊन निरोप दिला. ज्या वडिलांची तरुण मुलगी लग्नानंतर 12 वर्ष घरीच बसलेली आहे आणि 12 वर्षांनी त्यांचा जावई त्यांच्या मुलीला घेऊन जायला येत असेल तर त्या वडिलांना झोप कशी लागणार होती. आज पोलीस अधिकारी नेमक्या त्याच परिस्थितीत होता. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार तो आपल्या जावयाच्या आगमनाची वाट पाहत अत्यंत सावध होता. रात्र झाल्यावर चटणीच्या मुलाने व्यापाऱ्याचा वेश धारण केला आणि हे बोलत पोलीस अधिकाऱ्याच्या घरासमोर फेऱ्या मारू लागला की माझे लग्न इथेच कुठेतरी झाले होते, माहीत नाही कोणतं घर आहे. इकडे तो पोलीस अधिकारी तर आपल्या कुटुंबासोबत आपल्या जावयाच्या आतुरतेने वाट पाहत बसला होता. त्याला पाहून तो पोलीस अधिकारी लगेच बाहेर आला आणि म्हणाला, एवढ्या दिवसांनी तुम्ही आला आहात, मग तुम्हाला कसे आठवेल? मग त्याने आदराने त्याच्या घरात स्वागत केले. त्याने त्याची चांगली काळजी घेतली. त्याने घराच्या वरच्या अंगणात त्याच्यासाठी एक छान पलंग तयार केला होता. आपल्या जावयाची चांगली काळजी घेतल्यानंतर पोलीस अधिकारी स्वतः त्या जाटणीच्या मुलाच्या शोधात निघाला. मध्यरात्रीच्या सुमारास त्या जाटबाईच्या मुलाने जवळ झोपलेल्या अधिकाऱ्याच्या मुलीला उठवले आणि जर तू थोडा जरी आवाज केलास तर मी तुला ठार मारेन असे म्हणत चाकूचा धाक दाखवला. त्याने तिचे सर्व दागिने आणि इतर वस्तू घेतल्या आणि जाताना त्या हवालदाराच्या मुलीला पलंगाला बांधले. तिच्या तोंडात कापड कोंबले आणि म्हणाला, तुझ्या वडिलांना सांग तुम्ही कुठे त्या ठगाला बाहेर शोधत बसला आहे. तो तर तुमचा जावई म्हणून तुमच्या घरी आला होता. त्यानंतर त्या जाट स्त्रीच्या मुलाने उरलेले पैसे घेतले आणि क्षणातच तो दिसेनासा झाला. जेव्हा सकाळ झाली आणि हे रहस्य उघडकीस आले
तेव्हा पोलीस अधिकारी प्रचंड संतापला आणि जेव्हा ही बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा त्याचाही संयम सुटला. तो म्हणाला, सगळेच्या सगळे निकम्मे आहेत, कोणीही कशाच्याही कामाचा नाही. अखेरीस स्वतः राजाने त्या जाटणीच्या मुलाला पकडण्याचं काम हाती घेतले. दरम्यान इकडे त्या चटणीच्या मुलाने लुटलेले सर्व धन त्या वृद्ध माळिनीला दिले आणि म्हणाला, काय म्हातारी, आज त्या ठगाला पकडायचे आव्हान कोणी स्वीकारले आहे? माळीन म्हणाली, अरे मुला, मी तुला काय सांगू, त्या बदमाशाने संपूर्ण शहराची झोपमोड केली आहे. आता खुद्द राजानेच त्याला पकडण्याचे काम हाती घेतले आहे. माळींचे शब्द ऐकून तो बदमाश दुष्टपणे हसला आणि म्हणाला, अरे, तर आज राजा स्वतःच त्या अडीच शहाण्याला पकडायला निघाला आहे. जाटणीचा मुलगा सुरुवातीपासूनच या दिवसाची वाट पाहत होता. रात्र झाल्यावर राजाने शहराचे चारही दरवाजे बंद केले. शेवटच्या दरवाजावर एक खुंटा रोवला आणि स्वतः पहारा देऊ लागला. दरम्यान जाटणीचा मुलगा एका अत्यंत सुंदर मुलीचे रूप घेऊन हातात पूजेची ताट घेऊन शहरात निघाला. जेव्हा तो एका सुंदर तरुणीचे रूप घेऊन राजाजवळ गेला तेव्हा राजा देखील तिला पाहून खूप प्रभावित झाला. त्याला आश्चर्य वाटले की एवढ्या रात्रीच्या वेळी पूजेची ताट घेऊन ती तरुणी कुठे जात आहे. राजाने तिला थांबवून हाक मारली आणि विचारले, मुली, तू कोण आहेस आणि एवढ्या रात्रीच्या वेळी तू कुठे जात आहेस? ती तरुणी थोडीशी गोंधळून म्हणाली, महाराज, तुम्हाला माहित आहे का की तो दृष्ट बदमाश काल रात्री आमच्या घरी आला होता. त्याने आमचे सर्व लुटून माझा धर्म देखील भ्रष्ट केला आहे. मी अखेर पुन्हा शुद्ध होण्यासाठी जवळच्या भैरव मंदिरात जात आहे. भैरवाच्या कृपेने माझा कलंक दूर होईल असे म्हणून त्या जाटणीचा मुलगा स्त्रीचा वेश धारण करून निघून गेला. थोड्या वेळाने जेव्हा तो परत आला तेव्हा राजाजवळ थांबला आणि खांबाकडे बोट दाखवत त्याने राजाला विचारले, महाराज, हे काय आहे? राजाने उत्तर दिले, मुली, हा खांब आहे. गुन्हेगारांना पकडून इथे शिक्षा दिली जाते. आज मी त्या दुष्ट ठगाला पकडून याला यात घालीन. राजाचे शब्द ऐकून ती तरुणी रगसपणे म्हणाली, महाराज, हे कोणत्या प्रकारचे यंत्र आहे? मी यापूर्वी असे काही पाहिले नाही. मला बघायचं आहे की यात एका गुन्हेगाराला कसे घातले जाते. हे ऐकून राजाने त्याचा एक पाय कुंट्यात घातला आणि म्हणाला, हे बघ, असा एक पाय या छिद्रात टाकला जातो आणि दुसरा पाय 3 छिद्र सोडून 4थ्या छिद्रात ठेवला जातो. मग कुंटा बंद करून कुलूप लावले जाते. मग ती तरुणी म्हणाली, महाराज, मला बघायचं आहे, कृपया मला एकदा त्यात बंद करा ना. मलाही बघायचं आहे की ते कसं पकडलं जातं. त्या तरुणीचा निरागसपणा पाहून राजा म्हणाला, मुली, मी तुला या लाकडी पिंजऱ्यात कसे बंद करू शकतो? तुझे नाजूक हात आणि पाय जखमी होतील. जर तुझी पाहण्याची इच्छाच असेल तर मी याच्या आत जाईन आणि तुला दाखवीन. असे म्हणून राजाने त्याचे दोन्ही हात आणि पाय त्या लाकडी कुंट्यात टाकले. तरुणी बनलेल्या जाटणीचा मुलगा केव्हापासून याच प्रतीक्षेत होता. त्याने लगेच त्या कुंट्याला कुलूप लावले आणि बंद केले. तेव्हा राजा म्हणाला, मुली, तू हे काय करत आहेस? आता मला इथून बाहेर काढ. हे कुलूप उघड. तेव्हा जाटणीचा मुलगा म्हणाला, मी तुमची मुलगी बिलगी कोणी नाहीये. मी तुझा तोच अडीच शाणा तो ठग आहे. हे ऐकून राजाचे डोळे विस्फारले. जाटणीच्या मुलाने आपल्या खिशातून काजरी काढून राजाच्या चेहऱ्यावर चोळली आणि 7 बुटे मारत म्हणाला, हे माझ्या आईच्या नावाने आहेत. असे म्हणत त्याने पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक असे 7 बुटे मारली आणि म्हणाले, हे माझ्या नावाने. असे म्हणत त्याने राजाला 14 वेळा बुटाने मारले. आपला सूड उकळल्यानंतर जाटणीचा मुलगा राजाला त्याच अवस्थेत सोडून पळून गेला. बिचारा राजा भयंकर संकटात होता. सकाळी झाल्यावर लोकांची नजर पडल्यावर त्यांनी राजाला त्या खुंट्यातून बाहेर काढले, पण तोपर्यंत राजा त्यावेळी शहाण्या ठगाकडून अपमानित झाला होता. पण राजाच्या मनात एक विचार चलत होता, तो म्हणजे हा की मी तर त्या मुलाला ओळखतही नाही. मग मला लात मारताना तो त्याच्या आईच्या नावाने 7 आणि माझ्या नावाने 7 असे का म्हणाला? दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण शहरात एक घोषणा करायला लावली की त्या 2.5 शहाण्या ठगाचे सर्व गुन्हे माफ आहेत. त्याने राजदरबारात हजर राहावे. राजा त्याला भरभरून बक्षीस देण्यास उत्सुक आहे. ही घोषणा ऐकताच त्या जाट स्त्रीचा मुलगा दरबारात आला आणि म्हणाला, महाराज, मीच आहे तो माणूस. त्याला पाहून राजा उद्गरला. त्याची येण्याची फारशी अपेक्षा नसल्यामुळे तो गोंधळून गेला होता. काही वेळ राजा विचारांच्या गर्दीत हरवून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. मग जेव्हा राजाने त्याला विचारले की त्याने बुटाने का मारले तेव्हा त्याने राजाला सुरुवातीपासून ते आतापर्यंतची संपूर्ण घटना सांगितली. मग राजा म्हणाला, मी तिला लग्नाच्या मध्यातच सोडून दिले. मग ती माझी पत्नी आणि तू माझा मुलगा कसा झालास? जाटणीचा मुलगा म्हणाला, महाराज, जेव्हा तुम्ही फेऱ्यांच्या मध्ये बेशुद्ध पडल्याचे नाटक केले तेव्हा त्याच क्षणी माझ्या आईने तुमच्या कमरेतून तुमचा खंजीर काढून घेतला होता आणि तुम्ही निघून गेल्यावर तिने केवळ तुमच्या त्या खंजीराने विधीच्या उर्वरित फेऱ्या पूर्ण केल्या होत्या आणि माझ्या जन्माची कहाणी म्हणाला तर तुमची ही अंगठीच सांगेल. राजाने कधी त्या गुजरीला दिलेली अंगठी लगेच ओळखली. त्याने आदराने जटणीला आपल्या राज्यात बोलावले आणि आपल्या कृत्याबद्दल तिची व तिच्या मुलाची माफी मागितली आणि राजाने त्या जटणीला पत्नी आणि तिच्या मुलाला त्याचा मुलगा आणि त्या राज्याच्या पुढचा राजकुमार म्हणून स्वीकारले केले आणि इकडे त्या जाटणीने तिचे वचन सुद्धा पूर्ण केले. मित्रांनो, ही कथा सांगते की अहंकार हा मनुष्याच्या विनाशाचा मार्ग आहे. जी व्यक्ती आपल्या पदाचा आणि शक्तीचा वापर करून दुसऱ्याचा अपमान किंवा त्याला त्रास देतो, एक दिवस त्याचा विनाशही नक्कीच आहे. आणि रागात किंवा घाईघाईने निर्णय घेऊन केलेले कार्य कधीच पूर्ण होत नाही, तर शांत आणि विचार करून केलेले कार्य एक दिवस नक्कीच पूर्ण होते. तुम्ही इतरांशी जसे वागाल तसेच तुम्हालाही त्याच्याकडून वागणूक मिळेल. म्हणून आपणही आपल्या जीवनात अहंकाराचा त्याग करावा. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.